मध्ये आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला है। मैं सिर्फ इतिहास को दोहराता हूँ कि 1973 में जब इस देश में नवनिर्माण आंदोलन का आगाज हुआ, जब बिहार और गुजरात में विद्यार्थियों का आंदोलन हुआ तो उनको इसी तरह से पीछे ढकेला गया। तब उन्होंने ही जयप्रकाश नारायण जी को कहा कि हमारे आंदोलन का नेतृत्व। मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही, विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला। तुम्ही या देशामध्ये तायनामॅन स्क्वेअर करू नका, तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका। भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 26 होता, सुखदेव वयाचा 26 होता, ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते। एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते तो कोणीही थांबू शकत। असं आहे की अधिवेशन वगैरे महत्त्वाचं नाही, तर जनमताचा जो ठिका असतो, जनमत असतं ते दाबण्याचा प्रयत्न करू का। विद्रोह संपायला जाऊ नका, ज्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात। आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे, आम्हाला आंबेडकरांनी दिलं आहे, ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका। संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ। BJP राजीनामा घेते काय कधी, पण मात्र आता विद्यार्थी काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे, हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे, BJP कधी कोणाचा राजीनामा घेत। पर रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं? रेप काय माझ्यावर होतो काय? मग तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्याविरुद्ध आंदोलन केलं, सरकारविरुद्ध केलं, ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता काय? आज अशी आग लागतच राहते, ते वेळेत थांबायची असते, चर्चा करायची असते। चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार तर हे शक्य नाही, कारण त्यांना घेणं देणंच नाही आहे। जनमताशी, जनभावनेशी त्यांना घेणं देणंच नाही आहे। बघू तेव्हाच्या बघू। असं आहे की त्यांना आमदार फोडाफोडी महत्त्वाची वाटते, पण पेपर फुटला तर त्यांना काय वाटत नाही। आजचं जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे। गेले 22 दिवसामध्ये एक फरक पडला आहे की विद्यार्थी आणि लोक आपणहून रस्त्यावर उतरायला लागलेत। आज आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांचं होतं, पण आज इतके विद्यार्थी इथे स्वतःहून आलेले आहेत, ते बघून खरंच बरं वाटलं। म्हणजे आता लोकांना कळायला लागलं आहे की 12 वर्ष जे ते झेलत आहेत त्याच्या विरोधात आता ते चूप बसणार नाहीत, ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याचं तेच प्रतीक आज इकडे बघायला मिळतं।